नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग मिळणार का, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग मिळणार आहे का, ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग मिळणार का, जाणून घ्या संपूर्ण सविस्तर अपडेट. विल पेन्शनियर्स गेट इन द न्यू पे कमिशन. सरकारी कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षांनी लागू होणारा वेतन आयोग यंदा दिनांक 1/1/2026 पासून लागू होणार आहे. दिनांक 1/1/2026 पासून 8वा म्हणजे 8th पे कमिशन लागू करण्यात येत आहे. केंद्र सरकारने नवीन वेतन आयोगाची समितीची स्थापना करून सदर समितीस आपले कामकाज अधिसूचना निर्गमित केली आहे. सदर समिती पुढील 18 महिन्यांमध्ये अहवाल जो आहे तो केंद्र सरकारला सादर करणार आहे. बघा पुढे अपडेट काय सांगतोय. नवीन वेतन आयोग हा केंद्र सरकारच्या अधीनस्थ येणाऱ्या सर्व सरकारी रेल्वे कर्मचारी यांना लागू करण्यात येणार आहे. परंतु या नवीन वेतन आयोगामध्ये काहींना देखील वगळण्यात आलेला आहे. बघा नेमकं कुणाला वगळण्यात आलेला आहे आणि पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग मिळणार का, तर पुन्हा प्रश्नचिन्ह. नवीन वेतन आयोगामध्ये पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये सुधारणा करण्याबाबत कोणत्याही प्रकारची तरतूद नसल्याने सदर समिती पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणतीही शिफारस करणार नाही. याशिवाय केंद्र सरकारचे नवीन वित्तीय कायदा 2025 नुसार पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत तरतूद या ठिकाणी नमूद नाही. यामुळे पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोगाचा लाभ करिता सरकारामार्फत नव्याने विचार केला जाईल. सदर गटित समिती पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत कोणतीही शिफारस करणार नाही, हे मात्र या ठिकाणी निश्चित आहे. बघा नवीन वेतन आयोग कधी लागू होणार, तर तुम्हा आम्हा सगळ्यांना पडलेला हा प्रश्न आहे. तर नेमकं नवीन वेतन आयोग कधी लागू होणार आहे, तर बघा नवीन वेतन आयोग हा दिनांक 1/1/2026 पासूनच लागू होईल. परंतु प्रत्यक्ष लाभ हा माहे सप्टेंबर 2027 पर्यंत लागू होईल. यामध्ये दिनांक 1/1/2026 पासूनचा या वेतन फरकाची रक्कम या ठिकाणी अदा केला जाईल. बघा किमान फिटमेंट फॅक्टर. मीडिया रिपोर्टच्या या प्राप्त माहितीनुसार किमान 2 पट फिटमेंट फॅक्टराप्रमाणे सुधारित वेतन आयोगामध्ये वेतन श्रेणी सुधारित करण्यात येणार आहे, ज्यामुळे 7व्या वेतन आयोगातील विद्यमान वेतन श्रेणीत 40% पर्यंत वाढ होईल. बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी पेन्शनधारकांना नवीन वेतन आयोग मिळणार का, याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.